ही गोष्ट खरी आहे की रायगड इथे सिटिंग खासदार राष्ट्रवादी असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला दिली गेली आणि खरं तर रत्नागिरीची आम्हाला अपेक्षा होती, पण दुर्दैवाने रत्नागिरी आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे कुठलंही दुःख नाही. जो उमेदवार पक्षाने दिलेला आहे, युतीने दिलेला आहे, आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी, संबंध देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो उमेदवार दिलाय तो निश्चितपणे निवडून येण्याचं काम कोकणवासियांनी केल्याशिवाय झाला नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.